गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीवेळी पंढरपूर शहरात परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीच्या विरोधात भगीरथ भालके, मनसे नेते दिलीप धोत्रे, अनिल सावंत आदींनी एकत्र येत तीर्थक्षेत्र विकास आघाडीची मोठ आणखीन मजबूत करीत निवडणूक लढविली। यात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके या मोठ्या मताधिक्याने विजयी होत नगराध्यक्षपदी आरूढ झाल्या। मात्र मागील 6 महिन्याच्या कालावधीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीत मोठे मतभेद असल्याची चर्चा सातत्याने होत आल्याचे दिसून आले। अगदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील काही नगरसेवकांनी एकत्र येत आपला स्वतंत्र गट स्थापन केल्याचे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा समाज माध्यमांवर होताना दिसून आली होती आणि यामुळे शहरातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या हाती सत्ता सोपवण्यासाठी मतदान केलेल्या मतदारांमध्ये देखील याची चर्चा होताना दिसून आली होती। नाराजी व्यक्त होताना दिसून आली होती। मात्र आता या साऱ्या चर्चावर पडदा टाकण्याचा प्रयत्न तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते दिलीप धोत्रे यांनी केला असून आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असे स्पष्टीकरण देत आघाडीत बिघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे। सत्ताधारी वेगळे, विरोधक वेगळे, नगराध्यक्ष वेगळ्या, उपनगराध्यक्ष त्यांचे बीजेपी विकास आघाडी वेगळी आणि नगराध्यक्षांच्या गटामध्ये परत गट, या भांडणामुळे PWD निधी गेला 17 कोटी नाही। पहिल्यांदा एक गोष्ट दुरुस्त करतो की आमच्यात कुठलीही गटबाजी नाही, आमच्यात कुठलाही गट नाही, आम्ही सगळेजण एक आहोत। आणि नाही कसं आहे की प्रत्येकजण आपापल्या काम करत असतो। समजा एखाद्या वार्डात समजा मी लोकेश यादव प्रभाग क्रमांक 17 असेल त्या दिवशी काम करत असेल आणि किरणराज गाडगे 2 नंबरमध्ये काम करत असेल, समजा दोन्ही ठिकाणी एकाच वेळेस जर कामं निघालेली असतील आणि लोकेश यादव तिकडे असेल आणि किरण गाडगे इकडे असतील किंवा संजय बनपट्टे त्यांच्या प्रभागात असतील किंवा भैयाकडचे तिकडं त्यांच्या प्रभागात असतील, ह्याचा अर्थ गटबाजी नाही। त्या त्या ठिकाणची कामाने वेळ दिला पाहिजे। एकाच कामात सगळ्यांनी गुंतून राहणं ह्याच्यापेक्षा सत्तेचं विकेंद्रीकरण करून प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी कामं होणं गरजेचं आहे। आणि आमच्यात असली कुठलेही मतभेद किंवा कुठलाही विषय नाही। तीर्थक्षेत्र आघाडी आमची एक संघ आहे। म्हणजे नगरसेवक 4 नाही, तुम्ही चुकता, इथं 5 आहे।